नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि पुढच्या अर्ध्या तासात बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत स्पीड न्यूजमध्ये. तत्पूर्वी एक मोठी बातमी आपल्या समोर येते, ती म्हणजे मुख्यमंत्री दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत आणि मातोश्रीहून ते निघालेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत आणि या भेटीमध्ये मराठा आरक्षणावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर या भेटीमध्ये राज्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा देखील घेतला जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीमध्ये ही भेट होतीये. तत्पूर्वी ही दृश्य मातोश्रीहून मुख्यमंत्री निघाल्याची आणि महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधानांची भेट घेणार आहे. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहे. सुस्मिता, आता मुख्यमंत्र्यांचा ताफा तर निघालेला आहेच, काय अपडेट्स? साधारणपणे आपण जर बघितलं 5 मिनिटापूर्वी मुख्यमंत्र्यांचा ताफा हा एअरपोर्टच्या दिशेने रवाना झालेला आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत आणि त्याच्यासाठी अनेक शिष्टमंडळातले जे नेते मंडळी आहेत ते सुद्धा एअरपोर्टकडे रवाना झालेले आहेत. आता 8 वाजण्याच्या सुमारास त्यांचे विमान हे दिल्लीच्या दिशेने निघणार आहे आणि म्हणूनच उद्धव ठाकरे सुद्धा निघालेले आहेत. त्यांचा कॉन्वॉय आता इथून निघालेला आहे. साधारणपणे आपण जर बघितलं तर आज अनेक महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा होणं अपेक्षित आहे मुख्यमंत्र्यांची आणि पंतप्रधान मोदी यांची. कारण मराठा आरक्षणासंबंधी अनेक मुद्दे चर्चेत होते. ते पारित व्हावं किंवा कायदा पारित व्हावा संसदेत, यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात होते आणि अशा अनेक विषयांवरती आपण पंतप्रधान मोदी यांच्याशी सुद्धा चर्चा करत असल्याचं जेव्हा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली तेव्हा स्पष्ट केलेलं होतं. आणि आज देखील ही भेट अतिशय महत्वाची आहे. कारण महाराष्ट्रामधली कोरोना स्थिती असेल किंवा लसीकरण मोहीम असेल, अशा अनेक विषयांच्या बाबतीत चर्चा होणं अपेक्षित आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हापासून ठाकरे सरकार अस्तित्वात आलं, महाविकास आघाडीने सरकार स्थापन केलं आणि भाजपासोबतची युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांची भेट मुख्यमंत्र्यांनी घेण्याचं ठरवलेलं आहे. आणि आज ते मुंबईतनं आता दिल्लीच्या दिशेला जाण्यासाठी निघालेले आहेत. काही वेळातच ते एअरपोर्टला पोहोचतील आणि त्यानंतर विमानात बसतील. बरोबर सुस्मिता, आणि पुढे पंतप्रधानांच्या भेटीची काय वेळ ठरलेली आहे आणि कधीपर्यंत त्यांना दिल्लीमध्ये पोहोचणं आवश्यक आहे? दुपारी साधारणपणे 12च्या अगोदर मुख्यमंत्र्यांची आणि पंतप्रधानांची भेट होणं अपेक्षित आहे. साधारणपणे जी वेळ दिलेली आहे ती पंतप्रधान कार्यालयाकडनं स्पष्ट करण्यात आलेली आहे आणि या भेटी दरम्यान सुद्धा एक ठराविक वेळेपुरताच भेटणं अतिशय महत्वाचं असल्यामुळे मुंबईतनं निघताना काही थोडासा उशीर झाला असला तरी वेळेत सगळं पथक जे आहे, शिष्टमंडळ जे आहे ते पोहोचू शकेल आणि मग त्यानंतर अनेक महत्वाच्या विषयांवरती चर्चा अपेक्षित आहे. आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये आज सकाळपासूनच मान्सून पाऊस आहे, त्याच्यामुळे थोडासा उशीर निघाला झालेला असला तरी वेळेत ते दिल्लीत पोहोचतील हे मात्र नक्की. सुस्मिता, मुख्यमंत्र्यांसोबत इतर कोण मंत्री आहेत? मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असणार आहेत, काँग्रेसकडनं अशोक चव्हाण असणार आहेत आणि हे सगळे नेते मंडळी मराठा आरक्षणासंबंधीची बाजू मांडणार आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाकडनं या मराठा आरक्षणाला स्थगिती मिळालेली आहे. त्याविषयीची चर्चा अनेक पद्धतीने होत होती की कशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मुद्द्यांना आपण लक्षात घेऊन किंवा वेगवेगळ्या वाटांनी आपण मराठा आरक्षणासाठीचा विचार करू शकतो. तर आज जेव्हा पंतप्रधानांची भेट घेतली जाईल तेव्हा हा विषय सुद्धा महत्वाचा असणार आहे. दुसरा आणखीन एक महत्वाचा विषय म्हणजे जेव्हा हे सगळे शिष्टमंडळ जाणार आहे तर गायकवाड समितीचा अहवाल नेमका काय होता, कोर्टानं नेमकं काय म्हणणं मांडलं आहे, अशोक चव्हाण जे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आपली भूमिका महत्वाची मांडणार आहेत, अजित पवार सुद्धा बाजू मांडणार आहेत आणि तीनही पक्षांचे ज्येष्ठ नेते हे या शिष्टमंडळाचे भाग आहेत, जे महाराष्ट्राचं आणि मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करत आज संसदेमध्ये या सर्व गोष्टी मांडाव्यात याकरताची चर्चा पंतप्रधानांशी करणार आहेत. बरं सुस्मिता, मराठा आरक्षणाच्या मुद्द्या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही मुद्दे त्यांच्या भेटीतल्या चर्चेसाठी असतील राज्याच्या दृष्टीनं, ते काय काय असतील? राज्याच्या दृष्टीने जर आपण सध्या बघितलं तर कोरोनाची स्थिती आपल्याला माहिती आहे की कोरोनाची दुसरी लाट आपण अनुभवली होती. त्यानंतर तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांवरती परिणाम होईल असं म्हणण्यात येत होतं. तर त्यानंतर ही कोरोनाची स्थिती नेमकी
नेमकी कशी असेल, कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलंय याविषयी चर्चा होणं अपेक्षित आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा कोरोनाच्या स्थितीमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली तर लसी भारताच्या सरकारकडनं किंवा केंद्राकडनं राज्याला किती मिळतील, या लसीकरणाची पद्धत कशी असेल, आतापर्यंत लसीकरण कशा पद्धतीने झालंय आणि ज्या पद्धतीने काल नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली की 21 तारखेपासून सगळ्यांना लसीकरण जे आहे ते मोफत पद्धतीने होणार आहे. तरुणाईसाठी, युवा वर्गासाठी हे लसीकरण असणार आहे 18 ते 44 वयोगटासाठी. तर या लसीकरणाचा सुद्धा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो चर्चेमध्ये असू शकतो. बरं सुस्मिता, तुम्ही देखील मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासोबतच आहात. कुठपर्यंत हा ताफा पोहोचलाय? पाऊस कसा आहे आता मुंबईमध्ये? कधीपर्यंत एअरपोर्ट वरती हा ताफा पोहोचेल? साधारणपणे 10 ते 15 मिनिटांमध्ये पोहोचणं अपेक्षित आहे. जी, मुख्यमंत्री दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत. मातोश्रीहून त्यांचा ताफा निघालेला आहे आणि आता अगदी काही वेळातच एअरपोर्टवरती पोहोचेल. तिथे महाविकास आघाडीतले सगळे मंत्री भेटतील जे या दिल्लीच्या दौऱ्यामध्ये आहेत आणि त्यानंतर एका खासगी विमानानं हे सगळे नेते मंडळी मुख्यमंत्र्यांसोबत दिल्लीसाठी रवाना होतील. मराठा आरक्षण असेल किंवा कोरोनाचा मुद्दा हे चर्चेसाठी असणार आहेत. पंतप्रधानांची वेळ दुपारी 12च्या आधी घेण्यात आलेली आहे आणि त्यानुसार दिल्लीमध्ये पोहोचणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती थेट पंतप्रधानांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचं शिष्टमंडळ हे सगळे मंत्री यामध्ये समाविष्ट आहेत आणि हे आता पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना होत आहेत. अगदी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांचा ताफा मातोश्रीहून निघालाय. आत्ता वाटेत आहे एअरपोर्टच्या दिशेनं आणि एअरपोर्टला 5 ते 10 मिनिटात पोहोचल्यानंतर एका खासगी विमानानं हे सगळं शिष्टमंडळ दिल्लीसाठी रवाना होईल. दुपारी 12 वाजण्याच्या आत पंतप्रधानांची भेट होईल आणि त्यानंतर एक पत्रकार परिषद सुद्धा तिथे घेतली जाईल. त्यानंतर कळेल की पंतप्रधानांसोबत नेमकी काय चर्चा झाली. सुस्मिता भलाणे पाटील आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, तुम्ही सुद्धा या ताफ्यासोबत आहात मुख्यमंत्र्यांच्या, काय अपडेट्स? खरं तर आता मुख्यमंत्री हे एअरपोर्टच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि जी माहिती मिळाली त्याप्रमाणे ते दिल्लीला पोहोचल्यानंतर एक पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत. त्यामध्ये नेमके वेगवेगळे विषय काय होते याविषयी चर्चा अपेक्षित आहे आणि ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यानंतर ही पहिलीच भेट म्हणायला लागेल ज्यामध्ये थेट मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर शिष्टमंडळाचे नेते मंडळी यांची चर्चा होणार आहे. आता काही क्षणातच म्हणजे एक साधारण 5 ते 10 मिनिटांमध्ये ते एअरपोर्ट वरती पोहोचतील. आज मुंबईमध्ये पाऊस असल्याने थोडीफार त्यांना उशीर जो आहे तो झाला असं म्हणू शकतो आपण. परंतु हा जो आजच्या दिवसामध्ये साधारणपणे विमानाने ते सकाळी 7 वाजता जाणार होते, त्यानंतर ते साधारणपणे 9:45 महाराष्ट्र सदनामध्ये पोहोचणार होते आणि मुख्यमंत्री पंतप्रधान कार्यालयामध्ये साधारणपणे 11 वाजता पोहोचणं अपेक्षित आहे. तर त्यापूर्वी ते पोहोचतील असं म्हणावं लागेल कारण आता ते मुंबईतनं निघाले आहे. बैठकीनंतर मग ते अनेकांशी संवाद साधणार आहे, पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता ते मुख्यमंत्री आणि इतर अनेक जे नेते मंडळी आहेत ते पंतप्रधान यांच्या कार्यालयामध्ये पोहोचतील. जी सुस्मिता, तुर्तास धन्यवाद. सगळे अपडेट घेत राहूत. सध्या तरी मुख्यमंत्र्यांचा